शेतकरी मित्रांनो राम राम। मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे। आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे। तर बांधवांनो, आपला हे तिसऱ्या वर्षीचा खोडा ऊस तुटून गेलेला आहे आणि तुटून गेल्याच्या नंतर आपल्याला हे ठेवायचा नाही। आपल्याला काय करायचं माहिती का, हे ऊस मोडून टाकायचा आहे। पण काय होतं माहिती का, मोडत असताना आपल्याकडून समजा ह्या वावरामध्ये पाण्याचे समजा आईनमध्ये वावरामध्ये पाण्याचे हुसाच असतात। आता जेणेकरून तुम्ही हे समोर बघतात हे आपला हुसाच आहे। मग ह्या हुसाचं काय होतं माहिती का, आपल्या लक्षात राहत नाही। आता उदाहरणार्थ समजा ही आपल्याला पाचट फुकून द्यायची, आपण फुकीत नाही तर पण एक उदाहरण म्हणून सांगतो, ही फुकून द्यायची। मग फुकून देत असताना आपण काय करतो माहिती का, येळभर ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत। आपण एक तर संध्याकाळी फुकून देणार नाही तर सकाळी फुकून देणार, आणि फुकून दिल्याच्या नंतर मग हे हुसाचं म्हणा, अगर समजा आपले पैप कुठं ठेवलेले पाचटामध्ये लक्षात राहत नाही, ते जळून जातात। कालच मी गाडीवरून चालता चालता एका शेतकऱ्याचे बघितले बघा, असंच वावर होतं आणि लांबणीचे पैप असे काळे पैप आतरलेले होते आणि त्याला छिद्र केलेले असते पाणी देण्यासाठी। मग ते फुकताना ते शेतकरी नसन, नाही तर त्या शेतकऱ्याच्या लक्षात नसन, आख्खे पैप जळले बरं का। पैप बी काय कमी नसते बघा, एक अंदाजे 10-12 पैप असतील। आणि दुसरी गोष्ट जाऊ द्या, आता मी तर तुम्हाला सांगायलो आहे, पण माझ्याकडूनच काय झालं माहिती का, ह्या ऊसाच्या पहिल्या वर्षी ऊस तुटून गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं होतं, पाचट कुटी करायची होती। मग पाचट कुटी करीत असताना काय होतं माहिती का, आपण त्या दादाला फोन करू बोलितो आणि जवळ आपण इथं येळ वाट बघतो का तवर येत नाहीत, आणि आपण इकडे तिकडे गेलोत, अगर तालुक्याला गेलोत की ट्रॅक्टर येत आहे। तो दादा आला, मी सध्या इथंच होतो, इथून ट्रॅक्टर लावलं बघा, ह्या बांधापासून ट्रॅक्टर लावलं। आता काय होतं माहिती का, माणसाच्या डोक्यात अनेक विचार येतात। आता पहिल्यासारखी कष्टाचे कामं राहिलेलं नाहीत, पण हे खेंगट झाले की ते आणि ते खेंगट झाले की हे शेतकऱ्याचं जीवन म्हणजे संघर्षच आहे। शेतकऱ्याला संघर्ष एवढा जरी म्हणलं का तरी त्यात काय कमीपणा नाही, काय नाही। तिथून लावलं बघा ट्रॅक्टर, टरारा करीत ट्रॅक्टर आलं म्हणतात, बघूच तर हेच ऊसाच आहे का, हेच ऊसाच त्याने मोडून घेतला। मोडून घेतल्याच्या नंतर सर्व पाणीत निघायला लागलं, मोटर चालू आहे। मग त्याने तिथं नेऊन ट्रॅक्टर उभा केला आणि लगेच आवाज द्याला मला, म्हणलं इथं पाणी निघायलं। म्हणलं कसं काय पाणी निघालं असेल बाबा, पाईपलाईन तर 4 फूट खोल आहे। जेव्हा इथं आलो, जेव्हा मी ऊसाच हातात घेतला का, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथं ऊसाच होता। मग मला तुम्ही सांगा, आपली वस्तू आपल्या लक्षात राहत नाही तर ट्रॅक्टरवाल्याला तरी काय म्हणावं। मग त्याच्यामुळं काय करायचं माहिती का, आगल्या घडीनेच सगळे कामं आपण लक्षात घ्यायचे, भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घ्यायच्या। आपण काय केलं आहे, दाताळ आणले आणि दाताळ आणून सर्वचे सर्व पाचट हे केली, सारून ठेवली। म्हणजे एक तर आपल्याला बी दिसतंय आणि काय होतंय ट्रॅक्टरवाल्याला बी दिसतंय, आणि इथं थोडे दगड बी ठेवलेत, म्हणजे त्या लोकांचं दगडावर लक्ष असतंय, रोटरच्या पत्त्यात उठत आहेत म्हणून। मग त्यांनी काय होतं माहिती का, हे समजा नुकसान होता ठरतंय। आता दुसरी गोष्ट, बरं मोडू द्या, मोडण्याचं काय नाही। मोडल्याच्या नंतर जर आपल्याला खाणकाम करावं लागत असन तर लयच बेजारी। मग तुम्हाला सांगतो, खाणकाम करायचं म्हणलं ना, एक तर आपली बेजारी चालली, दुसरी गोष्ट ह्याला कपलिंग टाकायची म्हणा, काही सोल्युशन लावायचे म्हणा, खर्चा व्हायला आपला वेळ बी चालला हां, मग ते काय गोष्ट कामाची नाही। त्यामुळं आपण काय करायचं, आगल्या घडीनीच आपले हुसासा म्हणा, अगर आता क्वाक आहेत ठिबकचे, ते क्वाक म्हणा, सर्वच्या सर्व उघडे करून ठेवायचे। मग ते फुकायचं जरी म्हणलं तर त्याच्यावर काही ओलं फडकं टाकता येते, नाही तर उभा राहता येते। ऊस पाचट कुटी हाणायचं म्हणलं तरी त्या कुटीवाल्याला लक्ष राहतंय, नाही तर आपलं लक्ष राहतंय। ह्या गोष्टीत का हे सर्व लक्षात घ्यायच्या, ह्याच्यापासून आपला फायदाच होणार आहे, ह्याच्यात काही नुकसान नाही, काय नाही। पक्षी आगल्या घडीनं लक्ष ठेवायचं। आता लांब कशाला, आताच मी दाताळ घेऊन येऊ लागलो तर बारीक लक्ष दिलं बघा, तिथून आपलाच वावर असून माणसाच्या लक्षात राहत नाही, कारण आता पहिल्यावानी कामं कमी ते डोक्यात विचारलं मोठे झालेले आहेत। त्याच्यामुळे ह्या गोष्टी जशा लक्षात येतात का, तशा ऊस तुटून गेलं की आगल्या घडीनेच हे कामं करायचे हे, कारण ह्याच्या अगोदर आपल्याला अनुभव आलेला आहे, त्याच्यामध्ये खूप फजिती होती। तर आता हे सारल्याच्या नंतर मला वाटलं ही माहिती बी आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून हा व्हिडिओ बनवला आहे। तर शेतकरी बांधवांनो, माहिती जर आवडली तरच लाईक करा, एक कमेंट करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनल मात्र जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर भेटू अशीच नवीन काहीतरी माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।